मला सकाळीच आपल्याला शाहरुख खान दादांचा फोन आलेला. अरे येड थोडं इकडे बघ की जरा, आपल्या दोन्ही दादांचा फोटो लावले काय आणि आपण दादा इकडे पडू. दादा आपल्या देऊ दादा हुशार राहिले का शास्त्री लोक हा 50 हा 100 असलं तरी आपण द्या. नमस्कार मंडळी, नमस्कार. किती म्हणा पाठी बघता कुठं आलोया. मला सकाळीच आपल्याला शाहरुख खान दादांचा फोन आलेला. तुम्हाला वाटेल मला खोटं, पण नाही. तर आपल्या दादा म्हटलं दादा इकडे तिकडे एवढं फिरताय, काय काय कमी पैशामध्ये खाताय, तर आम्ही तर तिथं आम्हाला पण सांगा जरा कमी पैशात काही गरीबाला परवडेल असं काहीतरी. आणि का सकाळी दादा आपल्या फोनवर म्हटलं तर आपण सोबत जाऊ, जरा काय काय भेटते खायला, कसं काय बघूया. तर म्हटलं आपल्या दादाला काम असतं तिकडे, पिक्चरचं काम करायचं असतं, तिकडे काय काय बनवायचं असतं. तर दादाने म्हणलो कशाला त्यांच्या कामावर आपण पोटावर पाय आणायचा. म्हटलं मी बघतो इकडे काय काय कमी पैशात काय काय भेटते का नाही, तुम्हाला सांगतो. जे ते आता इथे या दरवाजाच्या पुढे येऊन फोटो काढते, मला काय समजा झालं. आता म्हणलो आपण पण इकडे तिकडे आणि आपण पण इथंच व्हिडिओ बनवूया. काय तर मला वाटतं जागात काहीतरी असेल, आपल्या लोकांना दिसते दादा काय माहिती इथं, पण जाऊ दे आपण पण इथेच काढूया. समजा जरा 2 मिनिटं थांबूया, माणसं लय येते. आणि म्हणा जवळपास दादाशी ना अर्धा 1 तास बोलतो. दादाने मला लय आग्रह केला की नाही आता मी थांबतो काम काय आजचं उद्या होईल. पण नाही म्हणलो, मी म्हणलो थांबायचं नाही दादा. काय आपलं तुमचं काम आहे, तुमच्या पोटो पाय अजिबात आला नाही पाहिजे माझ्यामुळं. माझं काय मी असाच रिकाम टेकडा. पण आता बघा की तुम्ही इकडे जरा, इकडे पाठ इकडे बघा जरा. एवढा मोठा आहे दरवाजा घराला, पण दरवाजाला कडी नाही टाळा पण नाही. आता दादाने सांगितलं तुम्ही येताना आणलाच का नाही टाळा. मध्ये बघितलं तर मला वाटतं गोटा खांडला का काय माहिती. आता पावसाळा पण आहे आपल्याकडे, गावसाळा कसं खांदते गोटा. दादाने काहीतरी केले वाटतं. चला मग आता करूया सुरुवात. आता काय जे दादाने आपल्याला सांगितले ते आपल्या त्यासाठी आलो ते काम करूया. चला ये. अरे पाकच खंडले की. आता ये बघा आपल्या दादांच्या घरासमोरच आहे फळवाला आहे. काय ते बघा इकडे काय जरा काय 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 ड्रॅगन कुठे, ड्रॅगन कुठं 50 रुपये या आले का, चांगला असतं का द्या एक. मग काय बोलू की ड्रॅगन द्या, मग कशाला बसल्या. हा 50 हा 100 असलं तरी द्या, पण द्या असंच खाऊ चांगलं आहे ना. आणि आंबा पण 1 टाक. अरे कसा पण असू दे 1 टाक. तू मला माहिती तू लक्ष आहे का. आता हे बघ आपल्या दादांच्या घराच्या बाहेरच. दादा म्हणल्या स्वस्त, पण आता ह्या जरा महाग 50 रुपयालाच आहे. दादा म्हणलं स्वस्त, मग काय करणार आता. काही दादांच्या तब्येतीकडे पण बघितलं पाहिजे ना. बाहेरचं काय पण खाणार, इकडचं इकडे आण खाणार. आजारी पडलं गेलं का 500 रुपये तिथंच. 50 रुपये गेलेलं बरं का 500 रुपये. दादांच्या जरा तब्येतीचा विचार करून मी आपले 50 रुपये घेतले. पहिला आंबा खाऊया. आंबा हे बिना गाव घेतलं, हात लय लागले ते. गिळगी लागते जरा, गावाची गरज नाही. जर आपलं की आपोआप घेऊ ते खाऊ शकतो, असं वाईट नाही. खायचं राहिलं तरी किती पण खाऊ शकतो. 2 3 4 5 असे आरामात. त्याला संपूया, पुढे जाऊया. आता खाली एक काम करा, तिकडे माणसाला दाखव जरा पाणी बिनी, जरा समुद्राच्या लाटा बिटा कशा दाखव. आणि आपल्या दादा सांगतो कपडे बिडे धुवायचे ना, इकडे इथं जागा आहे सुकवायला. इकडे दाखव कसं दगडावर उभं राहतो, तुझा चांगला मस्त फोटो काढतो. अरे मी तुझा काढतो जा. अहो तुमचा काढतो की चांगला. अरे मी असलं लय बघितलंय, परत घरी मला जायचं आहे. तू माझ्या मारणावर टाकलं. माझ्या आईने आधी सांगितले मला, बाहेर गेलास ना तर पाण्यापासून लांब राहा, आणि तुझ्यापासून पण लांब राहायला सांगितले. पण काय ना पोटा पाण्यासाठी तुझ्या सोबत राहायला. चल आता काहीतरी खायला बघूया. लय फिरलो आता, ऊन पण लय लागते. आता हे बघा इकडे खायला लय काय काय दिसतंय. आता काय आहे, केवढ्याच आहे, किती रुपयाला पडतंय बघूया सगळं. ये आता इथे का नाही, इथे जवळ मला बाहेरच मक्का दिसतो. आता काय खाली बिली एखादी लाट आली वाहून घेऊन गेलो तर आणण्याच्या नादात दुसरी उद्याच्या बातमीत गावठी शिव मेला. कुठं मेला, पाण्याच्या लाटामध्ये येऊन मेला. हा दादांच्या घरासमोर मेला. मग दादानी परत माझी बाडाक केली की येड झालं तुला कुणी यायला सांगितलं घरात थांबतो मी थांबतो, नाही ऐकलं नाही मेला. पण आपण इथं वरच्यावर खाऊया आणि इथूनच वर जाऊया. दादा केवढा आहे हावाला दे ना. मोठा कुठला वाटतो रे, हे मोठं दिसतंय. एक बनव दादा, चांगलं बनव, करपवू नको जास्त, करपू नको जास्त, काळं करून भाजलं पण लगेच. आता हे बघा घेतलं 50 रुपयाचं खनिज. हे बघा मगाशी पण घेतलं 50, आता पण घेतलं 50. 100 ला आपल्याला लागलाय घोडा. पण जाऊ द्या, खाऊन बघूया कसं लागतंय, काय लागतंय. दणदणी दिवशी लय भारी, लय भारी. 50 रुपयाला वसूल आहे, जागेला पण 50 रुपये बरोबर. आता एक काम करू, एकटा मी संपवून टाकतो आणि आपल्याला जाऊया जरा पुढं. तर तू जरा बस आराम कर, पाणी बिनी पी. आता मस्त तिथं समुद्राच्या बाजूला पुट्टा खाऊन झाला. आता जरा पुढे आलो. या पुढं हे दुकान दिसतं. आधी मी जरा फिरतो बघून घेतो, नजर मारतो. दादा झालं, सुरुवातच आहे तर 90 50 काय का काय आहे. आणि मॅगी पण सर्वात कमी काय, तरी पण लयच मागच आहे. द्या सँडविच आहे 100 रुपये द्या.
वरनं काय खोबरं टाकले वाईज मजा केली. चीज आहे दादा, चीज चीज. आता हे बघा 100 वाले सँडविच. आता 100 जरा मागे वा, नाही तर मला कोणतरी आता घेऊन दे. अरे जाऊ दे ना, मोठ्या गाड्या जातात पैसा तरी भेटेल. 50-60 लाख कुठेच नाही गेले, या गाडी खाली गेला असता. माझं काय नाही तुम्हाला, जिंदगीत कमवणार आहे एवढं. नाही कमवू शकत. तुझ्या घरात येतो मी 4-5 थोडं हजार. तर बघा आता आपले 100 रुपये सँडविच याच्यात हिरवी चटणी, लाल चटणी, वरनं आपलं काय काय टाकलंय, चीज टाकलंय. चला आता खाऊन बघूया कसं लागतंय. गरम गरम आहे, मस्त आहे. मार्क काय भीक मागायचो, भीक मागा ठेवला ना तुला. दिवसाला धंदा आपला मोठा. हा, तोंडाचा खावा, नंतर बोला. आता हे बघा, आपल्या दादाच्या घराच्या ना खालच्या डाव्या हाताला यायचो, चालू जरा 2 मिनिटं. सँडविच वाले आपल्या काकी आहेत इथे. काकीने मस्त गरम गरम बनवले, चांगलं ते आलंही. आपल्या दादांना पण सांगतो, दादा खाते तर मी पण मग तुम्ही पण येऊन खावा. पैशाकडे बघू नका, 100 रुपये जाते ते चांगलं. या पुढे बघू. आता बघा इथं आलोय पण पुढं, हे जरा मोठं दुकान दिसतंय. आधी किमती बघूया केवढे का, नंतर खायचं नाही ठरवूया. य चहा 50 रुपयाला आहे, बाकी आता काय बघायचं काय. चला पुढे. चहा 50, 1 किलो साखर आहे कितीला 45 रुपये. 5 रुपयाची चाय पत्ती झाला 100 माणसाचा चहा. चला या. आता आपण इथं चहा जाऊन प्याचा. गरिबीतलं किती दिवस दिवस काढायचा. जागा बिगा बघ जरा, एवढं मोठं दिसतंय. 4 रुपये जरा मोठी माणसं वाटेल का नाही. 4 माणसांनी बघ आतापर्यंत कोण देत या. तरी 50 रुपये चहा पिऊया. आता बघा हे कुठं आलंय, कॅफेची साईड. आपल्या इथं दादांचं घर आहे इथं बाजूला, आपलं शाहरुख खान दादांचं घर. आता बाहेर तर आपण लय काय काय खाली घ्या. एवढा पाऊस आहे, पावसानं उभं राहून सगळं इथं खायला जमल का नाही. मोठं पाहिजे दुकान, जरा दादांना पण जरा कसं वाटलं पाहिजे काहीतरी आलोय कुठेतरी. आणि दादा आपल्या कुटुंबासोबत येणार, एवढी माणसं बायका पोरं असणार, त्यांना पण खायला परवडलं पाहिजे का नग. आता बघताय महागाई किती वाढल्या. अरे येड थोडं इकडे बघ की जरा, आपल्या दोन्ही दादांचं फोटो लावलं काय आणि आपण दादाने इकडे पडतो. दादा आपल्या दादा हुशार राहिले का, शास्त्री होते बना. मी देत आलो होतं चहा प्यायला, पण आमचं येड धुवा ऐकतंय. त्याच्या नादाला लागून आता काय काय केलं ते बघा. दादा एक चाय, एक पावभाजी, पनीर चिल्ली. आणि दादा मग अशा आलो बसले बोलत, ऑर्डर लवकर द्या, आम्ही काही तर बनवून ठेवत नाही. ऑर्डर तुम्ही दिल्यानंतर आम्ही बनवतो. आता बघत आहे किती टाइम लावते आणि एवढ्या टाइमात चांगला आणते. धन्यवाद सर. भाजी दिली का रस्ता दिलाय, ठीक आहे, पनीर चिल्ली. आता आपल्या दादानी या आणून दिले. मला वाटतं आता बनवाय म्हणजे लय टाइम लागेल, पण नाही आणलं, टायमात आणल्या. तर जरा चाय 50 रुपये भरून तरी दिली पाहिजे होती का नव्हती. चाय बारे. आता ही बघा चिल्ली खाऊन बघे का, लय बारे. आता ही आपली पावभाजी. खरं सांगायचं म्हटलं ना, जरा पावभाजी जरा जरा चांगली नाही. जरा जी बनायची आपल्या मुंबईची पावभाजी चव आहे ना, ती इथं नाही. पावभाजी जरा कुठेतरी कमी पडली. ते इथे खाऊन टाकलंय सगळं, सापडा शाप केलाय. आपण तर संपूर्ण आले, आपल्या पाठच्या माणसाने, कॅमेरा माणसाने खाऊन टाकल्या. त्या पोराबद्दल एक चांगलं वाटतं. काय एकदम गरीब घरातला उचलून आणलं जरा, पण आहे काय दिल ते खाता. असं नाव काय ठेवत नाही. चवीला चव त्यासाठी काहीच नाव काय. आता गरीबाचं पोरगं काय बोलणार आपण त्याबद्दल. आता जाऊ दे. आता येऊ आपला दादा व्हिडिओ बघतीलच, आणि दादांना मी संध्याकाळी फोन करून बोलतो आणि असं आहे तसं काय काय झालं ते दिवसभरात काय. चला मग आता असंच भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराज.